सोलापुरातल्या MIDC भागामध्ये काल पाण्याची टाकी साफ करत असताना दोन कामगारांचा जो आहे तो श्वास गुदमरून मृत्यू झालाय। सागर कांबळे आणि सिद्धाराम चलगिरी या दोन व्यक्तींचा मृत्यू जो आहे या घटनेमध्ये दुर्दैवी घटनेमध्ये झाला आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत। खरं तर ज्या कंपनीमध्ये हे कामाला गेलेले होते त्या कंपनीच्या चुकीमुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे कुटुंबियांचा आणि मृतदेह जे आहे ते ताब्यात घेणार नाही असं त्यांचे वकील होते। ते मला बोल, आमच्या बहिणीला बोलायली ना काय झालं, काय आपली भूमिका आहे? हे बघा, माझं नाव मीनाक्षी खंडेराव कांबळे आहे। मी सागर कांबळेची मावशी आहे। तर मालकाचं 100% त्याच्यामध्ये हलगर्जीपणा आहे। मालक ॲसिड टाकल्यावर त्या लेकरांना सांगायचं असतंय, तर त्यांनी न सांगता त्याच्यामध्ये उतरवला, टँकरमध्ये उतरून नंतर पाणी सोडला 3-4 टँकर। मग त्यांचा मृत्यू पूर्ण त्यांनी मृत्यू घोषित झाल्यावर तेव्हा त्यांनी म्हणजे पाणी टँकर वगैरे सर्व मग बोलवून घेतला त्यांनी, मग घरच्या फॅमिलीला सांगितला। मग त्याच्यामध्ये 100% मालकाचं भूमिका आहे आमचे लेकरं मृत्युमुखी पडण्यामध्ये। तर आम्हाला न्याय पाहिजे। एकतर नाही म्हटलं तर आम्ही डेड बॉडी घेऊन जाणार आहे सीधा त्याच्या कारखाने, जे कारखाना पोमानी आहे त्या कारखान्यासमोर आमच्या लेकरांची डेड बॉडी नेऊन आम्ही तिथं बसू, त्याच्या कारखान्यासमोर आंदोलन करू। काल तुम्ही मालकांना बोलला होता का ते आले होते? मालक आलाच नाही, मालक समोर आला नाही। मालक याच्यामध्ये मेन चोर मालक आहे, मेन चोर आहे मालक। आमचे लेकरं मृत्युमुखी पडले होते तोपर्यंत त्यांनी मालक बाहेर आला नाही। मग ह्याला 100% मालकाचं म्हणजे हे आहे याच्यामध्ये हात। मालक ॲसिड टाकल्यावर थोडं कुठं एक थेंब ॲसिड पडलं तर म्हणजे आपल्याला एवढं भगभग करतंय, त्यांनी 5 लिटर ॲसिड टाकून लेकरांना खाली सोडतंय, म्हणजे त्याचं किती हलगर्जीपणा असेल। तुम्ही पोलिसांना बोललात काय संदर्भातला? पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची काही मागणी केली आता? काय म्हणणं आहे तुमच्या कुटुंबियांचं आता? माझं नाव भाग्यश्री सिद्धाराम चलगिरी। माझं 2 मुलं आहेत, एक अपंग आहे आणि माझं हे दीर आहे। आमचं घरातलं करता आमचा नवरा होता। आमचं घर केल्याशिवाय आमचं पोट भरत नाही। आम्हाला मागं सासू सासरा नाही आणि कित्येक वर्षापासून माझं नवरा काम केलं, कधी कुठं असं हे झालं नाही। हे मालक हे ॲसिड टाकून आणि पाणी टाकून उतरवलं 2 लेकरांना। हे काय जबाबदार आहे? ते मालक जबाबदार आहे, 100% मालक आहे। कधी असं कधी बी नाही झालं असं। मग आम्ही न्याय दिल्याशिवाय आमचं इथं डेड बॉडी घेऊन जाणार नाही, तिथं घरापुढं ठेवतो आम्ही। काय करू दे करू द्या, आम्ही काय करावं सांगा। आमच्या काय सोन्यासारखं आमचं नवऱ्याला ठेवून आला, आमच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं, कसं करावं आम्ही सांगा। इथं एक अपंग लेकरू आहे, काय करावं सांगा तुम्हीच। आम्ही न्याय दिल्याशिवाय हलणार नाही, तिथं मालकाच्या घरासमोर जाऊन बसणार डेड बॉडी घेऊन ते। हां, सिद्धाराम चलगिरी यांचे भाऊ देखील आहे। काय नेमकी भूमिका आहे कुटुंबियांची तुमच्या? आता मृतदेह ताब्यात घेणार नाही तुम्ही? माझं नाव नागेश यशवंत चलगिरी, माझा भाऊ सिद्धाराम चलगिरी आणि आमचं भाऊ प्लंबिंग काम करतो आणि तिने टाकीमध्ये उतरला होता। टाकीमध्ये उतरल्यानंतर त्याच्यामध्ये गाळ भरपूर होतं टाकीमध्ये। नंतर आमचं भाऊ आमचं लिक्विड घालणार होता त्यात, मालक म्हणला नको मी आणतो ॲसिड, आणि कडक ॲसिड आणला तिने, आतमध्ये घातला। आतमध्ये घातल्यानंतर आमचा भाऊ पण आतच होता, बाहेर आला आणि ॲसिड घातल्यानंतर आत उतरला आणि तिला काय सुची नव्हतं आणि वास घेतला, श्वासोच्छ्वास तिचं हे झालं, इकडच्या भिंतीला इकडं आपटला आणि श्वासोच्छ्वास हे झालं, खाली पडला तिने। पडल्यानंतर अजून एकटा सागर कांबळे म्हणून आहे, तिने बी तिचं खास मित्रच आहे आणि तिने बी खाली उतरला तिला वाचवण्यासाठी आणि तिने बी तिला हात पकडून उचलायचं ट्राय केला आणि तिचं बी श्वासोच्छ्वास हे झालं, तिने बी पडला खाली। तिने बी पडल्यानंतर आणि सागर मिळकुंदे म्हणून तिने एकटा आहे आमच्या बहिणीचं पोरग, तिने पण खाली उतरला, तिने पण ट्राय केला तिला वरती आणायची, पण तिने हात पकडला, तिचं पण श्वासोच्छ्वास हे व्हायला लागलं, तिने वरती आला। पळून आल्यानंतर आजूबाजूचे कारखान्यातले जे कामगार आहेत, जे मालक आहे, आणि तिने अजिबात ॲक्शन घेतले नाही, बाजूलाच होते, बघत होते। 1 तास तिने तडपडून हे तिचं जीव जात होतं। जोपर्यंत आम्हाला नाही भेटत नाही तोचपर्यंत आम्ही इथनं मडं घेऊ जात नाही। आमचं भावावरती सगळं पोट आहे, मी आणि आमची वहिनी, आमच्या भावाची 2 पोरं आहेत, एकटा अपंग आहे आणि एकटा 5 वर्षाचा आहे। आणि परत आम्हाला आई वडील नाही, जोपर्यंत आम्हाला नाही भेटत नाही तोचपर्यंत आम्ही इथनं उठत नाही। पोलिसांकडे काय मागणी तुमच्या? साहेब, त्यांनी मध्ये पडले होते। माझं नाव रोहित योगीराज मिळकुंदे, माझ्या मामाचं नाव सिद्धाराम यशवंत चलगिरी। त्यांनी प्लंबिंग काम करत होता, त्याच्यासोबत सागर नारायण कांबळे त्याच्यासोबत कामाला गेला होता। मग माझ्या भावाने मला फोन लावला, मग फोन लावले की आम्ही ताबडतोब आलो। मी, माझा मित्र सागर केगाव, आम्ही 2 जण आले की तो सर त्यांनी कुठले बी ॲक्शन घेतले नाही। कंपनीवाले सगळे कंपनीमध्ये थांबून बघत होते। फक्त मी, संकेत सचिन भोसले आणि सागर योगीराज मिळकुंदे आणि रोहित योगीराज मिळकुंदे आणि सागर मल्लीनाथ केगाव, आम्ही एवढे जणच वरती थांबून बघत होतो। आणि तोपर्यंत एक आपली फायर गाडी आली, त्यांनी फक्त वरती थांबून रशी काढत होता। माझा भाऊ अर्ध्यामध्ये गेलता, माझा भाऊ अर्ध्यामध्ये परत रिटर्न आलाय
काय मला एवढंच कर्तव्य आहे की त्यांनी आम्ही जाऊन 1.5 तासाने त्यांनी सगळं काढलं साहेब. ह्याचा काय कारवाई होईल बघा साहेब, एवढंच विनंती करतो मी. हे सगळे कुटुंबीय आहेत खरं तर आक्रमक भूमिकेत आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका जी आहे ते सगळ्या कुटुंबियांची आहे. खरं तर अतिशय गरीब कुटुंबीय आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते खरं तर प्लंबिंग आणि टाकी साफ करण्याचं काम करत होते. मात्र काल दुर्दैवानं विषारू वायू जे ते टाकीमध्ये तयार झालं आणि त्यामध्ये श्वास गुदमरून या दोघांचाही मृत्यू झाला आहे. मात्र याला दोषी जे आहेत ते कंपनीचे मालक आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जी आहे त्या कुटुंबियांकडनं केली जाते. कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.